सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजितसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान कृष्णाच्या चरणी त्रिवार वंदन. ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आणि श्रोते हो, आपण मोठ्या भक्तिभावाने ज्ञानेश्वर ऐकत आहात. आपल्याला साष्टांग दंडवत. ऐकूया अध्याय 9. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, श्रोते हो ऐका, मी प्रतिज्ञापूर्वक हे स्पष्ट सांगतो की तुम्ही इकडे लक्ष दिले तर सर्व सुखाला पात्र व्हाल. पण तुम्हा सर्वज्ञाच्या सभेपुढे मी हे आढ्यतेने बोलत नाही हो. तुम्ही लक्ष द्या, ही माझी तुम्हाला लढिवाळपणाची विनंती आहे. कारण तुम्हासारखी संपन्न माहेरघरे असल्यावर आवड म्हणून जी एक वृत्ती आहे तिची देखील आवड पूर्ण होते आणि मनोरथाची देखील इच्छा तृप्त होते. तुमच्या कृपादृष्टीच्या ओलाव्याने भरात आलेल्या प्रसन्नतेच्या मळ्याची थंडगार सावली पाहून श्रमलेला असा जो मी तो त्या ठिकाणी विश्रांती घेतो. महाराज, तुम्ही सुखामृताचे डोहच आहात, म्हणून आम्ही आपले इच्छेप्रमाणे त्यात बागडावे असे म्हणतो. येथेही जर तसे करून घेण्यास तुमच्याशी सलगी करण्यास भिवू लागलो तर आम्ही तृप्त तरी व्हावे कोठे? किंवा बालकाच्या बोबड्या बोलांनी आणि वेड्या वाकड्या चालण्याने ज्याप्रमाणे कौतुक मानून आई आनंद पावते, त्याप्रमाणे तुम्हा संत जनांची प्रीती कोणत्या तरी रीतीने मजूर व्हावी या पूर्ण इच्छेने मी तुमच्याशी सलगी करीत आहे. याशिवाय तुमच्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांची माझ्या बोलण्याच्या नुसत्या योग्यतेवर प्रीती बसणार नाही. अहो, सरस्वती पुत्राला धडेपाठ करून विद्या संपादन करावी लागते काय? पहा की पाहिजे तेवढा मोठा जरी काजवा असला तरी सूर्यप्रकाशापुढे त्याचे तेज पडेल काय? तसेच अमृतरूप ताटात वाढण्याजोगी पाकनिष्पत्ती कोणती आहे बरं? अहो, ज्याचे थंड किरण आहेत अशा चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा सुस्वराला गायन ऐकवणे, तसेच दागिन्याला अलंकार घालणे असे कुठे होईल का? परिमळाने कशाचा वास घ्यावा? समुद्राने कशात न्हावे? आणि हे आकाश ज्यात मावेल अशी मोठी गोष्ट कोणती आहे बरे? त्याचप्रमाणे तुमचे अवधान तृप्त होईल आणि तुम्ही असे म्हणाल की ही गोष्ट खरी, असे तुम्हाला तृप्त करण्याजोगे वक्तव्य कोणाचे आहे? म्हणून सर्व जग प्रकाशमय करणाऱ्या सूर्याला काडवातीने आरती करू नये की काय? किंवा समुद्राला चुळकाभर पाण्याने अर्ध देऊ नये का? महाराज, तुम्ही केवळ शंकराची मूर्ती आहात आणि मी गरीब तुमची भक्तीने पूजा करीत आहे. तुमच्या बोलाच्या ऐवजी माझ्या बोलरूपी निर्गुटीचा तुम्ही स्वीकार करणार नाही का? लहान मूल बापाच्या ताटात जेवायला बसून बापाला जेव घालते तेव्हा तो संतोषभराने आपले तोंड घास घेण्याकरता पुढे करतोच ना. त्याचप्रमाणे मी जरी तुमच्याशी बालकाप्रमाणे विनोदाने वर्तन करतो तरी तुम्हाला त्या माझ्या वर्तनापासून आनंदच झाला पाहिजे असा प्रेमाचा गुण आहे. आणि त्या आपलेपणाच्या अभिमानाने तुम्ही संतजनांनी बहुत प्रकारांनी मला आपला असे म्हटले आहे. म्हणून माझ्या या सलगीचा आपणास विषाद होणार नाही. अहो, वासराने ढुसी दिल्यावर गायीला ज्याप्रमाणे अधिकच पाना फुटतो, त्याचप्रमाणे अत्यंत प्रिय जो मनुष्य असतो त्याच्या रागवण्याने प्रेम दुप्पट होते बरं का. म्हणून मज लेकराच्या बोबड्या बोलांनी तुमचे निजलेले कृपाळूपण जागे झाले असे जाणून मी बोललो. एरवी चंद्राचे चांदणे कोणी आडीत घालून पिकविले आहे का? किंवा वाऱ्याला वाहण्याकरता कोणी गती दिली आहे का? तसेच आकाशाला कोणी गवसणी घातली आहे का? ऐका, पाण्याला पातळ करावे लागत नाही आणि लोणी तयार झाल्यावर ते रवीने कोणी घुसत नाही. त्याचप्रमाणे ज्याला पाहून माझे व्याख्यान लाजल्यामुळे माघारी येते, हे असो, ज्यापुढे वेदांचे शब्द कुंठित झाल्यामुळे तेही ज्याच्या शय्येवर गाढ निद्रा घेतात म्हणजे तेही स्तब्ध राहतात, तो गीतार्थ मी मराठी भाषेत वर्णन करावा असा माझा अधिकार आहे का? परंतु अशी स्थिती असताही मला पुढच्या आशेवर इच्छा उत्पन्न झाली, ती ही की मन धीट करून तुमच्यासारख्यांची प्रीती संपादन करावी. तर आता चंद्रापेक्षाही थंड करणाऱ्या आणि अमृताहूनही जीवन देणाऱ्या अशा अवधानाने माझ्या मनोरथाला पुष्टी द्या.
कारण जर तुमची कृपा दृष्टीरूप वृष्टी माझ्यावर पूर्ण होईल तर माझ्या बुद्धिरूप भूमीत सकलार्थ रूप धान्य पिकेल. एरवी जर तुम्ही उदास असाल तर अंकुर आलेले ज्ञान सुकून जाईल. वक्तृत्वरूप पाखराला अवधानरूपी चारा मिळाल्यावर त्याच्या प्रत्येक अक्षररूपी अवयवाला अर्थरूपी पुष्टी येईल. अर्थ हा शब्द बाहेर पडण्याचीच वाट बघत असतो. शब्द बाहेर पडल्यावर त्यातून अर्थावर अर्थ निघतात आणि बुद्धीला नाना प्रकारचे स्लेप्स सुचू लागतात. म्हणून संवादरूपी अनुकूल वारा सुटला असता वक्त्याच्या हृदयाकाशात ब्रह्मज्ञानाची वृष्टी होते आणि जर ऐकणाऱ्यांचे दुर्लक्ष असेल तर वक्तृत्वाला आलेला रस वितळून जातो. अहो, चंद्रकांत मनाला पाझर सुटतो ही गोष्ट खरी आहे, परंतु ही शक्ती एका चंद्राच्याच ठिकाणी आहे. म्हणून बोलणाऱ्यास श्रोत्याशिवाय किंमत नाही. परंतु आम्हास गोड करून घ्या अशी तांदळांना विनंती करावी लागते का? तसेच कळसूत्री बाहुल्यांना आम्हाला नाचवा म्हणून सूत्रधाराची विनंती करावी लागते का? तो सूत्रधार बाहुल्यांच्या कामाकरता त्यांना नाचवित नाही तर आपली कुशलता दाखविण्याकरता नाचवतो. म्हणून आम्हाला या उठाठेवी करण्याचे काय कारण आहे? त्यावेळी श्री गुरु निवृत्तीराज म्हणतात, तुला इतके उदास होण्याचे कारण काय झाले आहे? तुझे सर्व बोलणे आम्हास मान्य आहे, तर आता श्रीकृष्णाने जे अर्जुनास सांगितले ते सांग. तेव्हा निवृत्तीदास ज्ञानदेव संतोष पाहून मोठ्या उल्हासाने म्हणाले, होय महाराज, ऐका. श्रीकृष्ण असे म्हणाले. श्री भगवान म्हणाले, जे जाणले असता तू अशुभ अशा संसारापासून मुक्त होशील असे हे अत्यंत गुह्य ज्ञान निर्मत्सर अशा तुला मी विज्ञानासहित सांगतो. अर्जुना, माझ्या अंतःकरणातील अतिगुह्य असे जे ज्ञानाचे आधिकरण ते पुन्हा तुला सांगतो. आता अशा प्रकारे हे जीवीचे गुह्य फोडून ते तुला मी का सांगतो अशी जर तुझ्या मनात सहज शंका येईल तर बाबा रे, ऐक. तू समजदार असून केवळ आस्थेची मूर्ती आहे आणि आम्ही जे तुला सांगतो ते तू मनापासून ऐकतो आहेस. म्हणून आमची गुह्य गोष्ट बाहेर पडली तरी पडो आणि न बोलावायची गोष्ट बोलावी लागली तरी लागो, पण आमच्या हृदयातील गुह्य गोष्ट तुझ्या हृदयात पडो. अरे, स्तनात जरी दूध साठवलेले असले तरी त्याची गोडी स्तनाला नसते. म्हणून जर एकनिष्ठ सेवन करणारा वत्स मिळाला तर त्याची इच्छा पूर्ण होते. मुढ्यातून पेरण्याचे बी काढून ते तयार केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडलवंडीवरी गेले असे म्हणता येईल का? याकरिता प्रशस्त अंतःकरणाचा, शुद्ध बुद्धीचा, निंदा न करणारा आणि एकनिष्ठ असा जर भक्त असेल तर त्याला आपली मनातील गुप्त गोष्टही आनंदाने सांगावी. तर या गुणांनी संपन्न अशा सांप्रत तुझं वाचून कोणीही नाही, म्हणून गुप्त अशी ही गोष्ट तुझ्यापासून चोरता येत नाही. आता वारंवार गुप्त गुप्त म्हटल्यामुळे तुला कंटाळवाणे वाटेल, तर आता तुला प्रापंचिक ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो. परंतु खरे आणि खोटे नाणे एका ठिकाणी मिसळल्यावर ज्याप्रमाणे फाडी लावून निराळे करतात त्याप्रमाणे ज्ञान आणि विज्ञान निराळे करून दाखवितो. आता किंवा राजहंस आपल्या चोचीची सांडस करून दूध आणि पाणी निरनिराळे करतो, त्याप्रमाणे हे ज्ञान आणि विज्ञान तुला स्पष्ट करून सांगतो. म्हणजे मग कोंडा आणि ज्ञान धान्य उफणण्याकरता वाऱ्यावर धरले असता धान्याची खाली सहज रास होऊन कोंडा निराळ होतो, त्याचप्रमाणे ते जाणल्याबरोबर संसाराच्या पाठीमागेच संसार लावून साधकाला ते मोक्षश्रीच्या पाठीवर नेऊन बसवते. हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांमध्ये श्रेष्ठ, उत्कृष्ट, पवित्र, प्रत्यक्ष अनुभवास येणारे, धर्मास अनुसरून असणारे, सुखाने प्राप्त होणारे आणि अविनाशी असे आहे. ज्याला सर्व ज्ञानांच्या ठिकाणी मुख्य असे आचार्याचे स्थान मिळते, ते सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र वस्तूंचा राजा आणि धर्माचे अधिष्ठान, तसेच उत्तमात उत्तम आणि ज्या ज्ञानाची प्राप्ती झाली असता दुसरा जन्म घेण्याचे कारण राहत नाही, जे गुरुच्या मुखातून थोडे बाहेर पडू लागले नाही, तोच शिष्याच्या हृदयात स्वयमेव असलेले ब्रह्म त्यास सहज प्राप्त होते.
त्याचप्रमाणे सुखाच्या पायरीने चढत गेले असता ज्याची भेट होते आणि मग भेट झाल्यावर भेटीपासून होणाऱ्या सुखाचा ज्याच्या ठिकाणी लय होतो, परंतु ज्याच्या प्राप्तीच्या सुखाच्या अलीकडील काठावर उभे असतानाही चित्त आनंदयुक्त होते, असे सुलभ आणि सोपे असून जे परब्रह्म होय, खरोखर या ज्ञानास आणखीही गुण आहेत. ते हे की हे प्राप्त झाले असता नाहीसे होत नाही, हे अनुभव घेतल्याने कमी होत नाही, तसे जवळ असते परंतु विटतही नाही. हे चतुर अर्जुना, आता तू जरशी शंका घेशील की एवढी अप्रतिम वस्तू असता लोकांना मिळाल्याशिवाय कशी राहिली. जे लोक एकोत्रा व्याजाकरता जळत्या आगीतही उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाही, ते सहज आपल्या ठिकाणीच असलेली गोडी कशी टाकून देतील. तरी पवित्र आणि रमणीय तसेच सुख देणारे, जाणण्यास सुलभ, अतिसुखकारक, धर्माला पूर्ण अनुकूल व आपलेच ठिकाणीच प्राप्त होणारे अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असताही लोकांच्या हाती लागल्याशिवाय हे कसे राहिले, ही शंका घेण्यास जागा आहे खरी, परंतु तू अशी शंका घेऊ नकोस. हे परंतपा, ह्या आत्मज्ञानरूप धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष माझी प्राप्ती न होता मृत्यूयुक्त संसाराच्या मार्गातच परिभ्रमण करतात. हे पहा, गाईचे दूध हे पवित्र असून गोड आहे, तसेच अगदी जवळ त्वचेच्या पडद्याच्या आतच आहे, परंतु त्याचा त्याग करून गोचिड रक्तच सेवन करीत नाही का? किंवा कमळाचा कांदा आणि बेडूक हे एकच ठिकाणी वास्तव्य करतात, परंतु कमळातील मकरंदाचे सेवन भ्रमण करतात आणि बेडकाच्या वाट्याला चिखलच राहतो. अथवा दुर्दैवाच्या घरी मोहरा वगैरे अगणित द्रव्य पुरलेले असूनही तो तेथे बसून उपास करून दारिद्र्यावस्था भोगतो. त्याचप्रमाणे मनुष्याच्या सर्व सुखाचे विश्रांती स्थान असा मी राम मनुष्याच्या हृदयात असता त्या अज्ञानी पुरुषाची विषयावर वासना असते. पुष्कळशी मृगजळ दृष्टीस पडून तोंडात असलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, किंवा शिंप मिळाली असता गळ्यात बांधलेला परीस तोडून टाकावा, त्याप्रमाणे ज्यांचे मनावर अहम ममतेचा पडदा बसलेला आहे ते बिचारे मला प्राप्त होतच नाही. म्हणून जन्ममरणाच्या दोन्ही तीरांच्या मध्येच बुचकळ्या खात बसतात. एरवी मी कसा आहे म्हणशील तर, सूर्य ज्याप्रमाणे वाटेल तिकडून पाहणाऱ्याला तोंडासमोर दिसतो त्याचप्रमाणे आहे, परंतु त्यांच्यात जी एक उणीव आहे ती की तो केव्हा दिसतो व केव्हा दिसत नाही, पण ती उणीव मात्र माझ्यात नाही. अव्यक्त स्वरूप अशा मी हे सर्व जग व्यापून टाकले आहे. सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत, पण मी त्यांच्यामध्ये स्थित नाही. माझ्या निर्गुण स्वरूपाचा विस्तार कोणता म्हणशील तर हे सर्व जगच नव्हे का? ज्याप्रमाणे दूध सहज जरी थिजले तरी तेच दही किंवा बीजाचाच वृक्ष होतो अथवा सुवर्णाचे अलंकार होतात, त्याचप्रमाणे निर्गुण असा जो एकटा मी, त्या माझा जो विस्तार, तेच हे जग होय. हे स्वरूप अव्यक्त असते तेव्हा निराकार असते, तेच मग सृष्टीच्या रूपाने विस्तार पाहून आकाराला येते. याप्रमाणे निर्गुण असून साकार झालेला जो मी, त्यानेच हे त्रैलोक्य मांडले असे जाण. महातत्वापासून देहापर्यंत सर्व भूते खरोखर माझ्यापासूनच उत्पन्न होतात. ज्याप्रमाणे पाण्यापासून फेस उत्पन्न होतो, परंतु त्या फेसाच्या आत पाहू गेले असता पाणी दिसत नाही. किंवा अर्जुना, स्वप्नात जीवाचे अनेक रूपे धारण करणे ज्याप्रमाणे जागे झाल्यावर नाहीसे होते, त्याचप्रमाणे ही भूते जरी माझ्या ठिकाणी भासली तरी त्यांचे ठिकाणी मी नाही. हे उत्पादन तुला मागे सांगितलेलेच आहे. म्हणून बोललेल्या गोष्टीचा पाळणा करू नये. तेव्हा ते राहू दे, परंतु तुझ्या दृष्टीचा प्रवेश माझ्या अंतर्यामी होऊ दे आणि भूते माझ्या ठिकाणी नाहीत अशी माझी ईश्वरी अद्भुत घटना पहा. मी भूतांना धारण करणारा असून भूतांच्या ठिकाणी राहणारा नाही आणि माझा आत्मा भूतांची उत्पत्ती आणि संरक्षण करणारा आहे. मायेच्या पलीकडील माझे जे रूप ते जर कल्पनेशिवाय पाहू लागलास तर माझे ठिकाणी सर्व भूते आहेत असे तुला सांगितले, हे ते सर्व मिथ्या आहे असे तुला भासेल, कारण सर्व मीच आहे. एरवी संकल्परूप संध्याकाळचे वेळेस ज्ञानरूप डोळे अज्ञानरूप अंधकरणाने काही वेळ ग्रासले जातात. म्हणून त्या झांजडीत मी अखंड असता भूते मजहून निराळी दृष्टीस पडतात.
त्याच संकल्परूपी संध्याकाळच्या वेळेचा लोप झाला, म्हणजे ज्याप्रमाणे निळमनाच्या माळेवर कवड्या सापाचा झालेला सर्व भास शंका दूर होण्याबरोबर नाहीसा होतो, त्याचप्रमाणे मी अखंड आहे असा दिसतो. एरवी जमिनीतून घागर, मडकी वगैरेंचे कोंब स्वतः सिद्ध निघतात काय? परंतु कुंभाराच्या बुद्धीने ते सर्व तयार होतात. किंवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणिका आहेत, तर ते कृत्य वाऱ्याशिवाय इतरांचे नव्हे. हे पहा, कापसाच्या पोटात कापडाचे गठ्ठे असतात का? वापरणाऱ्याच्या समजुतीने तो कापड बनला आहे. जर सोन्याचे दागिने बनविले तर सोने पण नाहीसे होते का? बाकी स्थूल दृष्टीने वापरणाऱ्याच्या कल्पनेने ते दागिने दिसतात. आपल्या शब्दाचा जो प्रतिध्वनी ऐकू येतो किंवा आरशात जे आपले स्वरूप आपण पाहतो, तो खरोखर आपल्या बोलण्याचा किंवा पाहण्याचा परिणाम आहे, किंवा आपल्यापूर्वीच ते तेथे होते? सांग बरे. त्याचप्रमाणे या माझ्या निरुपाधिक स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आरोप घेतो, त्याला त्याच्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी भूतांचा वास होतो. तीच कल्पना करणारी माया संपली म्हणजे माझ्या ठिकाणचा भूतांचा भास नाहीसा होतो. मग माझे निरुपाधिक असे जे शुद्ध स्वरूप तेच निखालस उरते. हे असो, आपल्या भोवती गरगर फिरताना भोवंड आल्यावर ज्याप्रमाणे डोंगर वगैरे फिरत आहेत असे दिसते, त्याचप्रमाणे आपल्या मनात कल्पना उत्पन्न झाल्यावर अखंड ब्रह्मस्वरूपात भूतांचा भास होतो. तीच कल्पना सोडून जर पाहिले तर मी भूतांच्या ठिकाणी आणि भूते माझ्या ठिकाणी आहेत अशी स्वप्नात देखील कल्पना करण्यासारखी गोष्ट नाही. आता मीच एक भूतांचा धारण करणारा अथवा भूतात असणारा, ह्या सर्व गोष्टी संकल्परूप सन्निपात वायूच्या लहरीतील बडबडी आहेत. म्हणून हे प्रियोत्तमा ऐक की अशा प्रकारे मी सृष्टीचा विश्वात्मा किंवा खोट्या सृष्टीचा आधार या कल्पना मिथ्या आहेत. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रखर किरणांनी पाणी नसता मृगजळाचा भास होतो, त्याचप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत व मीही त्यामध्ये आहेत अशी कल्पना उत्पन्न होते. अशा प्रकारे भूतांना उत्पन्न करणारा असूनही सूर्य आणि त्याचे तेज ही ज्याप्रमाणे एकच आहेत, त्याप्रमाणे मी त्यापासून निराळा नाही. हा आमचा ऐश्वर्ययोग अद्भुत कृत्य तुला चांगला समजला असेल ना? तर आता सांग बरे की मी व प्राणीमात्र यांच्यात काहीतरी भेदाचा संबंध आहे का? याकरता माझ्याहून सर्व प्राणीमात्र खरोखर वेगळे नाहीत आणि मीही त्यांच्यापासून वेगळा आहे असे कधी समजू नको. ज्याप्रमाणे सर्वगामी आणि मोठा वायू नेहमी आकाशाच्या ठिकाणी असतो, त्याचप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी आहेत असे तू समज. आकाशाचा जेवढा विस्तार आहे तेवढा वारा भरून राहिलेला आहे, परंतु तो सहज हलवला तर आकाशापासून निराळा भासतो. एरवी आकाश तेच तो आहे. त्याचप्रमाणे प्राणी माझ्या ठिकाणी आहेत अशी मनात कल्पना आली म्हणजे थोडा भास होतो. तेच कल्पनेच्या अभावी पाहू गेले असता सर्वत्र मीच मी एकच आहे. म्हणून भूतांचे नसणे आणि असणे हे कल्पनेच्या संबंधाने भासते, आणि जे कल्पना नाहीशी झाल्यावर भासत नाही आणि कल्पनेबरोबर भासते, तेच कल्पना उत्पन्न करणारे समूळ अज्ञान समूळ नाहीसे झाल्यावर भूतांचे असणे आणि नसणे हे कोठून भासणार? म्हणून यापुढे माझी अद्भुत कृती तुला सांगतो ती पहा. अशा या अनुभवरूपी समुद्रात तू स्वतः एक लाट बनून राहा. मग तू या चराचराकडे पाहू लागलास म्हणजे सर्वत्र तूच तू भरलेला आहेस असे तुझ्या दृष्टीस पडेल. देव म्हणाले, अर्जुना, हे जे मी तुला ज्ञान सांगितले त्याचा तुझ्या मनात काही प्रकाश पडला का? तर आता तुला जे मी आणि विश्व ही दोन आहेत असे स्वप्न पडले होते ते खोटे ठरले नाही का? परंतु पुढे कदाचित तुझ्या बुद्धीला जर कल्पनारूपी झोप लागली तर मी आणि जग ही एकच आहेत असा जो बोध तो जगदरूपी स्वप्न पडू लागल्यावर नाहीसा होईल. म्हणून या कल्पनारूप निद्रेची वाट सोडून मोडून शुद्ध असे जे ब्रह्मज्ञान ते आपोआप तुला प्राप्त होईल असे जे एक खरे तत्व आहे ते तुला आता मी दाखवून देतो. तर हे धैर्यवान धनंजया, तू नीट लक्ष दे की प्राणीमात्राची उत्पत्ती, स्थिती आणि लय यास एक मायाच कारण आहे.
अर्जुना, सर्व भूते कल्पांचे अंती माझ्या प्रकृतीचे ठिकाणी लीन होतात आणि कल्पाचे प्रारंभी मी पुन्हा त्यांना उत्पन्न करीत असतो. त्या मायेला प्रकृती असे म्हणतात आणि ती 2 प्रकारची आहे म्हणून तुला पूर्वी सांगितलेलेच आहे. पैकी एक 8 प्रकारच्या रूपाने भिन्न आहे आणि दुसरी जीवरूप अशी आहे. हे पांडवा, हा प्रकृतीचा सर्व विषय तू पूर्वी ऐकलाच आहे म्हणून त्याबद्दल पुन्हा पुन्हा सांगण्याचे कारणच नाही. तरी महाप्रलयाच्या शेवटी ही सर्व भूते माझ्या प्रकृतीरूप अव्यक्त स्वरूपात लय पावतात. ग्रीष्म ऋतूमध्ये कडक उन्हाच्या योगाने ज्याप्रमाणे गवत बीजासह जिरून जाते आणि वर्षाकालच्या मेघाचे अवडंबर संपल्यावर शरद ऋतूचा अंकुर फुटतो, तेव्हा सर्व आकाशातील ढग आकाशातच जिरून जातात. अथवा आकाशाच्या पोकळीत ज्याप्रमाणे वायू उत्पन्न होऊन नाहीसा होतो किंवा पाण्यात उत्पन्न झालेल्या लाटा पाण्यातच नाहीशा होतात, नाहीतर जागे झाल्यावर मनातले स्वप्न मनातच मावळते, त्याप्रमाणे महाप्रलयाच्या शेवटी प्रकृतीपासून उत्पन्न झालेली सर्व भूते प्रकृतीतच मिळतात. मग सृष्टीच्या आरंभी पुन्हा ती मीच निर्माण करतो अशी जी बोलवा आहे ती विषयीची खरी खुबी तुला सांगतो, ती ऐक. मी आपल्या प्रकृतीचे अवलंबन करून स्वभावताच पराधीन असा हा सर्व भूतसमुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न करतो. तर अर्जुना, ह्याच माझ्या प्रकृतीचा मी जेव्हा सहज अंगीकार करतो तेव्हा तंतूच्या समुदाया संबंधाने ज्याप्रमाणे वस्त्रावर विणकर दिसते व मग त्या विणकरीच्या आधाराने जशी लहान चौकड्यांची वस्त्रे तयार होतात, त्याचप्रमाणे पंचभूतात्मक आकाराने प्रकृती सृष्टीरूपाने चमकू लागते. ज्याप्रमाणे विरजन घातल्याच्या योगाने दूध विरजू लागते, त्याचप्रमाणे प्रकृती ही सृष्टीतील आकार बनू लागते. ज्याप्रमाणे पाण्याच्या सानिध्याने बीजाला फांद्या वगैरे फुटून त्याचे झाड होते, त्याप्रमाणे प्राणीमात्रासंबंधी सृष्टीतील पसारा माझ्यामुळे होतो. अरे, एखादे शहर राजाने बसवले हे म्हणणे जरी खरे असले तरी खरं पाहू गेले असता राजाच्या हाताला काही क्षीण पडतो का? आणि मी प्रकृतीचा स्वीकार करतो तो कसा म्हणशील तर जसा स्वप्नावस्थेत असलेला मनुष्य जागृतावस्थेत येतो तसा. तर हे पंडुसुता, स्वप्नावस्थेतून जागृतावस्थेत येताना त्या मनुष्याचे पाय दुखतात का? किंवा स्वप्नावस्थेत असताना त्याला फिरण्याचे श्रम होतात का? या सर्वाचा अभिप्राय काय म्हणशील तर ही भूतसृष्टी निर्माण करण्याला मला काही एक करावे लागत नाही, हाच अर्थ आहे. ज्याप्रमाणे राजाने आज्ञेत ठेवलेली प्रजा आपल्या प्राप्तीस्तव व्यापार करते, त्याचप्रमाणे प्रकृतीचा आणि माझा संबंध आहे. एरवी उत्पत्ती, स्थिती आणि लय हे सर्व व्यापार त्या प्रकृतीचेच आहे. हे पहा, पौर्णिमेच्या चंद्राची भेट होताच समुद्राला अपार भरती येते. पण अर्जुना, येथे चंद्राला काही श्रम पडतात का? लोखंड जड असूनही लोहचुंबक जवळ असल्याने जरी हालते तरी लोहचुंबकाला लोखंड हलविण्याचे कोणते श्रम पडतात? किंबहुना याप्रमाणे मी सृष्टी उत्पन्न होणाऱ्या इच्छेचा अंगीकार केल्यावर एकदम प्राणीमात्राचा विस्तार होऊ लागतो. हे पांडवा, हा सर्व प्राणीसमुदाय प्रकृतीच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाला वेली, पाने वगैरे उत्पन्न होण्यास भूमी समर्थ आहे, अथवा बाळपण, तारुण्य आणि वृद्धपण या अवस्थांना ज्याप्रमाणे देहसंग हे मुख्य कारण आहे, किंवा आकाशात मेघपंक्ती उत्पन्न होण्यास जसा वर्षाकाल कारण आहे, किंवा स्वप्नाला जशी निद्रा कारण आहे, त्याचप्रमाणे हे नरेंद्रा, या सर्व प्राणी समुदायाला प्रकृती मुख्य कारण होय. स्थावर जंगमाला, स्थूल सूक्ष्माला, फार काय सांगावे, या सर्व जगाला प्रकृतीच मूळ कारण होय. म्हणून प्राणी उत्पन्न करावे किंवा उत्पन्न झालेल्यांचा प्रतिपाळ करावा, या सर्व कृतीचे कर्तृत्व माझ्याकडे येत नाही. पाण्यात चंद्राला प्रकाशवेल पसरल्याप्रमाणे दिसतो, त्याची उत्पत्ती चंद्राने केली नाही. त्याप्रमाणे ही सर्व कर्मे मजपासून उत्पन्न झाली असूनही मजपासून दूरच असतात. हे धनंजया, जगाची उत्पत्ती वगैरे कर्माच्या ठिकाणी उदासीन पुरुषाप्रमाणे आसक्तीरहित असणारा जो मी, त्या मला ती कर्मे बद्ध करीत नाही. ज्याप्रमाणे समुद्राच्या पाण्याचा लोट वाहू लागल्यावर त्याला मिठाचा बांध अडवू शकत नाही,
त्याचप्रमाणे माझ्यात लय पावणारी सर्व कर्मे मला कधी बांधू शकतील? धुराचे छत जर वाहणाऱ्या वायूस हाक मारून अडथळा करेल किंवा सूर्यकिरणात अंधार शिरेल, फार काय सांगावे. ज्याप्रमाणे पर्वताच्या पोटातील द्रव्यांना पर्जनाच्या अतिवृष्टीनेही काही बाधा होत नाही, त्याप्रमाणे प्रकृतीच्या कर्मापासून मला काही एक बाधा होत नाही. एरवी त्या प्रकृतीच्या कार्याला एक कारण आहे असे समज, परंतु उदासीनाप्रमाणे मी काही करत नाही. ज्याप्रमाणे घरात ठेवलेला दिवा अमुक कर किंवा करू नको असे कोणाला सांगत नाही आणि कोण काय व्यापार करतो हेही जाणत नाही, तो साक्षीभूत असून गृहकृत्यांची प्रवृत्ती होण्यास कारणीभूत होतो, त्याप्रमाणे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय या कर्मात मी उदासीन असून भूतांच्या ठिकाणी आहे हा एकच अभिप्राय खरा आहे. पुन्हा पुन्हा पुष्कळ पर्यायांनी काय सांगू, तर हे सुभद्रापती एकदा एवढे लक्षात ठेव. हे कौंतेया, माझ्या अध्यक्षतेने ही त्रिगुणात्मक माया हे चराचर उत्पन्न करते आणि याच कारणामुळे जगत फिरत राहते. माझ्या अध्यक्षतेने ही त्रिगुणात्मक माया हे चराचर उत्पन्न करते आणि याच कारणामुळे जगत फिरत राहते. अर्जुना, सर्व सृष्टीतील लोकांच्या व्यापारास ज्याप्रमाणे सूर्य कारणीभूत आहे, त्याचप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला मी कारण आहे असे समज. का की मायेचा अंगीकार मी केला आहे व तिच्या योगाने प्राणीमात्राची उत्पत्ती होते, म्हणून या जगाच्या उत्पत्तीचे कारण मी अशी लोकांची समजूत आहे. तेव्हा माझ्यापासून भूतांची उत्पत्ती जरी होते तरी भूतामध्ये मी नाही ही माझी अद्भुत करणी या ज्ञानाच्या उजेडाने नीट न्याहाळून पहा. अथवा प्राणी माझ्या ठिकाणी नाहीत व मी त्यांच्या ठिकाणी नाही हे वर्म तू कधी विसरू नको. हे माझे मुख्य वर्म असूनही तुला उघड करून दाखविले आहे. तर आता तू आपल्या इंद्रियांची दारे बंद करून त्यांना कळू न देता आपल्या हृदयात याचा उपभोग घे. पार्था, हे वेदांत सिद्धांताचे वर्म जोपर्यंत हाती लागले नाही तोपर्यंत माझे खरे स्वरूप कधीही कळणार नाही. ज्याप्रमाणे कोंड्यात शोधू लागले असता दाण्याचा एक कणसुद्धा सापडत नाही, एरवी अनुमानाच्या साह्याने माझे खरे स्वरूप कळले असे वाटते, पण मृगजळाच्या ओलाव्याने जमीन कधी भिजली आहे का? माशाला धरण्याकरता जे जाळे पसरतात त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे दिसते, परंतु ते जाळे नदीच्या काठावर काढून झाडल्यावर चंद्रबिंब कोठे असते सांग बरे. त्याचप्रमाणे आम्हाला अनुभव आला असे शब्दांच्या व वाणीच्या योगाने किती एक लोक वरकरणी दाखवतात, पण खऱ्या बोधाच्या परीक्षेची वेळ आली म्हणजे त्यावेळेस खरोखर त्यांना ज्ञान झालेले नाही असे अनुभवास येते व दुसऱ्यास ते ज्ञान करूनही देता येत नाही. मी मनुष्यदेह धारण केला असल्यामुळे मूर्ख लोक माझी अवज्ञा करतात, कारण मी सर्व भूतांचा स्वामी हे जे माझे उत्कृष्ट स्वरूप त्याचे त्यांना ज्ञानच नसते. किंबहुना या संसाराला भिवून माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा असली तर तुला हे जे मी वर्म सांगितले ते आपल्या लक्षात पूर्ण वागव. एरवी कावेळीच्या योगाने दृष्टी ग्रासल्यावर तो मनुष्य चांदण्याला पिवळे म्हणतो, त्याप्रमाणे निर्दोष असे जे माझे शुद्ध स्वरूप त्या स्वरूपावर त्याला दोष दिसतात. किंवा तापाने कडू तोंड झाल्यावर त्याला ज्याप्रमाणे दूध विषासारखे कडू लागते, त्याचप्रमाणे मी मनुष्य नसूनही मनुष्य आहे असे ते मला मानतात. म्हणून हे धनंजया, वारंवार या अभिप्रायाला विसरू नको. जर नुसत्या स्थूल दृष्टीने पाहू लागलास तर तुझे पाहणे व्यर्थ होईल. ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने कोणी अमर होत नाही, त्याचप्रमाणे जे मला स्थूल दृष्टीने पाहतात ते खरोखर मला पाहतच नाही. एरवी अज्ञानी लोक स्थूल दृष्टीने मला जाणले असे म्हणतात, परंतु त्यांचा समज त्यांच्या खऱ्या समजाच्या आड येतो. ज्याप्रमाणे नक्षत्राचे प्रतिबिंब पाण्यात पाहून ते मोतीच आहे असे समजून ते प्राप्त करून घेण्याकरता हंस पक्षी आकाशातून उडी मारून प्राणस मुकतो. गंगा आहे असे समजून मृगजळावर जर कोणी गेला तर त्याला त्या ठिकाणी काय प्राप्त होईल सांग बरे. त्याचप्रमाणे कल्पवृक्ष समजून बाभूळ हाती धरल्यावर त्याचा काय उपयोग होणार. नीलमण्याचा दोर 2 सरांचा हार समजून जर कवड्या सर्पाला हाती धरले
किंवा रत्न समजून गारा वेचून घेतल्या अथवा द्रव्याचा ठेवा जमिनीतून वर येऊन उजेड पडला आहे असे समजून खैराचे निखारे पदरात घेतले अथवा आपलीच पडछाया पाण्यात पाडली आहे असे न जाणता सिंह विहिरीत उडी टाकून ज्याप्रमाणे प्राणास मुकला, त्याचप्रमाणे प्रपंचात मी खास आहे अशा कृतनिश्चयाने जे प्रपंचातच गुंग होतात ते चंद्राच्या ऐवजी त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब धरण्याकरता प्रयत्न करण्याप्रमाणे फसतात. त्याचप्रमाणे संसारात मी आहे असा जो त्यांचा कृतनिश्चय तो वाया जातो. जसा कोण एखादा कांजी पिऊन अमृतापासून होणाऱ्या सुखाचा लाभ इच्छितो, त्याचप्रमाणे अंतःकरणपूर्वक भरोशाने नाशवंत अशा देहाचे ठिकाणी अविनाशी अशा मला पाहतात. अंतःकरणपूर्वक भरोशाने नाशवंत अशा देहाचे ठिकाणी अविनाशी अशा मला पाहतात, तर मी त्यांना कसा दिसेन हे पहा. कोणी पश्चिम समुद्राकडे जाण्याचा हेतूने पूर्व समुद्राच्या वाटेला जाऊ लागला तर त्याला पश्चिम समुद्र प्राप्त होईल काय? किंवा हे महावीरा, कोंडा कांडू लागले असता त्यात धान्य प्राप्त होईल का? त्याचप्रमाणे हे विस्तार पावलेले जग जाणल्याने निर्दोष अशा मला जाणता येईल का? फेस प्याल्याने पाणी प्याल्यासारखे होईल का? म्हणून माया मोहित मनोवृत्तीने संसारातच मी आहे असे भ्रांतीने मानून तेथील जन्ममरणादी सर्व स्थिती मलाही आहेत असे समजतात. याप्रमाणे नामरहित, क्रियारहित आणि देहरहित असा जो मी, त्या मला नामधारी, कर्मकारी, देहधर्मांनी युक्त असणारा असे समजतात. मला निराकाराला आकार, निरुपाधिकाला उपचार, कर्तव्यरहिताला व्यवहार, मला जातीरहिताला जात, गुणातीताला गुण, चरणरहिताला चरण, हस्तरहिताला हस्त, मज परिमाणातीताला परिमाण, सर्व व्यापकाला ठिकाण. ज्याप्रमाणे अंथरुणात निजलेला वनाची शोभा स्वप्नात पाहतो, त्याप्रमाणे कर्णरहिताला कान, नेत्ररहिताला नेत्र, गोत्ररहिताला गोत्र, निराकाराला रूप, अव्यक्त असा जो मी, त्या मला व्यक्ती, निरिच्छास इच्छा आणि जो मी स्वयमेव तृप्त आहे त्यास तृप्ती अशा कल्पना करतात. माझ्या बाबतीत मी वस्त्ररहित म्हणजे सर्व जगाला पांघरून घालणारा, त्या मला पांघरून घालतात. भूषणातीत म्हणजे निराकार असा जो मी, त्या मला दागिने घालतात. मी सर्व जगाला उत्पन्न करणारा असून मला दुसऱ्यांनी उत्पन्न केला आहे असे मानतात. मी स्वयमेव असून माझ्या मूर्ती करतात. मी स्वतः सिद्ध असून माझी प्राणप्रतिष्ठा करतात आणि मी ओतप्रोत भरलेला असून माझे आव्हान विसर्जन करतात. मी नेहमी स्वयमेव व निराकार असून मला बाल्य, तारुण्य, वार्धक्य अशा अवस्था आहेत असे म्हणतात. मी अद्वैत असून माझ्या ठिकाणी द्वैत म्हणतात. मी काही एक न करणारा असून कर्म करतो व काही न खाणारा असून खातो असे म्हणतात. मला कुळ गोत नसून माझ्या कुळाचे वर्णन करतात. मी नित्य असून मी मरतो असे मानून माझ्या मरणाचे शोक करतात. तसेच मी सर्वांच्या अंतर्यामी राहणारा असून अमक्याचा शत्रू आणि अमक्याचा मित्र अशी माझ्या ठिकाणी कल्पना करतात. मी निजानंदात निमग्न असणारा, त्या मला इतर सुखांची इच्छा करणारा असे म्हणतात. आणि सर्व ठिकाणी माझी समदृष्टी असून मला एकदेशी म्हणजे एका स्थळी राहणारा असे म्हणतात. मी सर्व स्थावर जंगमाचा आत्मा असून एकाचा कैवारी आणि एकावर रागवून त्यास मारणारा अशी माझी सर्वत्र प्रसिद्धी करतात. किंबहुना जे जे मनुष्य धर्म ते सर्व मला लागू आहेत असे त्यांचे विपरीत ज्ञान असते. ज्यावेळेस ते दृष्टीसमोर एखादी मूर्ती पाहतात त्यावेळेस ती देवच आहे या भावाने तिला भजतात. मग तीच भंगल्यावर तिच्यातील देवपण नाहीसे झाले असे मानून तिचा त्याग करतात. अशा प्रकाराने मी मनुष्याचा देह धारण करणारा आहे असे समजतात. म्हणून त्यांचे हे ज्ञानच खऱ्या ज्ञानाच्या आड येते. त्या मूर्खांच्या आशा, कर्मे आणि ज्ञान ही सर्व व्यर्थच असतात. ते विचारशून्य होतात आणि मोह पाडणाऱ्या अशा राक्षसी आणि आसुरी स्वभावाचा आश्रय करतात. सारांश, ज्यांची मजविषयी अशा प्रकारची समजूत असते त्यांचा जन्म व्यर्थच होय. ज्याप्रमाणे पर्जन्य काला वाचून मेघ व्यर्थ आहेत किंवा मृगजळाच्या लाटा जशा दुरूनच पाहण्यास योग्य आहेत, अथवा मातीच्या चित्रातले घोडेस्वार, कपटविद्येचे अलंकार किंवा संध्याकाळी ढगात दृष्टीस पडणाऱ्या गावाचे कुसुभासते
शेर जरी सरळ वाढला तरी तो जसा आत पोकळ असून वर फलही येत नाही, किंवा शेळीच्या गळ्याला उत्पन्न झालेल्या स्तनातून जसे दूध निघत नाही, किंवा सावरीच्या झाडाला फळे आले असता ते जसे कोणाला घेता किंवा देता येत नाही, त्याप्रमाणे त्या मूर्खांची जिनी होय आणि त्यांच्या कार्यालाही धिक्कार असो. मग त्या मूर्खांनी जे काही शास्त्राध्ययन केले असेल ते म्हणजे माकडाने नारळ फोडल्याप्रमाणे किंवा आंधळ्याला मोती सापडावे त्याप्रमाणे होय. किंबहुना त्यांनी म्हटलेली ती शास्त्रे लहान मुलीच्या हातात दिलेल्या शस्त्राप्रमाणे अथवा अशुचिर्भूताला बीजासह शिकविलेल्या मंत्राप्रमाणे निरर्थक होत. धनंजया, त्याचप्रमाणे ज्यांचे चित्त स्वाधीन नाही त्यांचे सर्व ज्ञान आणि आचरण हे सुद्धा व्यर्थ होत. याप्रमाणे तमोगुणरहित राक्षसी समबुद्धीला ग्रासून ज्ञानाचा ठाव ठिकाणा नाहीसा करणारी आहे. त्या प्रकृतीने जे ग्रस्त होतात ते सदोदित चिंताक्रांत असून शिवाय तामस प्रकृतीच्या आयतेच घशात उतरतात. जी राक्षसी प्रकृती आशारूप लाळेत हिंसारूप जीभ लोळवून असंतोषरूप मांसाचे गोळे निरंतर चघळते. जी राक्षसी प्रकृती आशारूप लाळेत हिंसारूप जीभ लोळवून असंतोषरूप मांसाचे गोळे निरंतर चघळते, जी अनर्थरूप कानापर्यंत ओठ चाटीत बाहेर निघते, जी प्रमादरूपी म्हणजे भूलरूपी पर्वताची मोठी माजलेली दरी आहे, जिच्या द्वेषरूप दाडा खसखसा चावून ज्ञानाचा चुराडा करतात, व जी अगस्ती ऋषीला असलेल्या कुंभाच्या आवरणाप्रमाणे स्थूल बुद्धी लोकांना आसुरी मायेची गवसणी आहे. अशा प्रकारच्या त्या आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे बळी होऊन पडतात ते भ्रांतिरूप कुंडात बुडून जातात. याप्रमाणे जे अज्ञानाच्या खळग्यात पडतात ते विचारूपी हाताला सापडत नाही. इतकेच नव्हे तर ते कोठे जातात त्याचा देखील पत्ता लागत नाही. म्हणून ही निष्फल कथा राहू दे, कारण मूर्खांचे व्यर्थ वर्णन केले असता वाणीला क्षीण मात्र होईल. असे कृष्ण बोलल्यावर अर्जुन हो 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 असे म्हणाला. नंतर भगवान फिरून म्हणतात, जिचे वर्णन केले असता वाणीला सुख होते ती साधूंची कथा आता तू ऐक. हे अर्जुना, द्वैती संपत्तीचा आश्रय केलेले महात्मे तर मी भूतांचा आदी व अविनाशी आहे असे जाणून एकनिष्ठेने मला भसतात. ज्या साधूंच्या निर्मळ अंतःकरणात मी क्षेत्र संन्यासी होऊन वास करतो आणि जे निजले असताही वैराग्य हे ज्यांची सेवा करते, म्हणून ज्यांना स्वप्नात सुद्धा विषय वासना होत नाही, ज्यांच्या सद्वासनेत धर्म राज्य करतो, म्हणजे ज्यांना अधर्माची इच्छा सुद्धा होत नाही, व ज्यांचे मन नेहमी सद्विचाराला पुष्टी देते, जे ज्ञानरूप गंगेत स्नान करून अंतर्बाह्य शुद्ध झाले, पूर्ण ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीने तृप्त झाले आणि शांतीला नवीन पालवी फुटल्याप्रमाणे शांत झाले, जे ब्रह्माच्या रूपांतराला कोंब निघाल्याप्रमाणे आहेत व जे धैर्यरूप मंडलाचे खांबच होत, त्याचप्रमाणे जे आनंद समुद्रात बुडवून काढलेल्या कुंभाप्रमाणे ओतप्रोत भरलेले असून ज्यांना भक्तीची इतकी योग्यता वाटते की ते मोक्षालाही मागे सर असे म्हणतात, व ज्यांच्या सहज लीलेत नीती जागृत दिसते, ज्यांनी आपल्या सर्व अवयवात शांतीरूप अलंकार घातले आहेत, म्हणजे ज्यांच्या इंद्रियांची विषयावर कधीही वासना जात नाही, व ज्यांनी आपल्या चित्ताची मज सर्व व्यापकाला गवसणी केली आहे, असे जे महात्मे ते भगवत भक्तीला अनुकूल असणाऱ्या सात्विक प्रकृतीचे भाग्यच होत. ते माझ्या सर्व स्वरूपाला जाणतात आणि मग वाढत्या प्रेमाने ते महात्मे मला भसतात, पण त्यांच्या मनोधैर्याने द्वैताला स्पर्शसुद्धा केलेला नसतो. अर्जुना, अशा प्रकारे जे मद्रूप होऊन माझी सेवा करतात त्यांच्या त्या सेवेची आश्चर्यकारक गोष्ट सांगायची राहिली आहे ती तू ऐक. सर्वदा भक्तियुक्त असलेले आणि जे स्वीकारले असेल ते नेटाने चालविणारे ते महात्मे सतत माझे कीर्तन करून इंद्रिय दमन करून आणि नमस्कार करून माझी उपासना करतात. तरी हरिकीर्तनाच्या प्रेमाने ते नाचतात, त्यामुळे प्रायश्चित्ताचे सर्व व्यापार नाश पावले आहेत व त्या कीर्तनाने पापाचे नाव देखील राहू दिले नाही. यम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह यांची निकृष्ट दशा आणि तिथे तीर्थे आपापल्या जाग्यांवरून उठवून लावली आणि यमलोकाचे सर्व व्यापार बंद पाडले. यम म्हणू लागला की कोणाचे नियमन करावे, दम म्हणाला कोणाला जिंकावे आणि तीर्थे म्हणू लागली आम्ही कशाचे क्षालन करावे, कारण दोष औषधासही उरले नाहीत.
याप्रमाणे माझ्या नामघोषाने जगातील सर्व प्राण्यांची दुःखे नाहीशी होतात आणि सर्व जग ब्रह्मसुखाने दमदमून जाते. ते साधू पहाट झाल्याशिवाय जीवांना प्रकाश म्हणजे आत्मज्ञान करून देतात. अमृताशिवाय प्राण्यांच्या जीवाचे रक्षण करतात आणि योग साधनाशिवाय धडधडीत डोळ्यासमोर मोक्ष दाखवतात. परंतु राजात आणि रंकात अंतर मानित नाहीत, लहान आणि थोर जाणीत नाही. याप्रमाणे जगाला सरसकट आनंदाचे माहेरघर ते होतात. वैकुंठात जाणारा क्वचितच आढळतो, परंतु या साधूंनी सर्व जगच वैकुंठ केले. अशा माझ्या नामभजनाच्या योग्यतेने सर्व जग पवित्र केले. त्या साधूंचे तेज सूर्याप्रमाणे निर्मल आहे, परंतु त्या सूर्यातही तो अस्तात जातो हा दोष आहेच. चंद्रासारखे म्हणावे तर तो एखाद्या वेळेसच पूर्ण असतो, परंतु हे साधू नेहमी पूर्णत्वास पावलेले आहेत. यांचे औदार्य मेघाप्रमाणे म्हणावे तर तो ओसरतो, म्हणून उपमा देण्यास योग्य होत नाही. तर हे साधू निशंकपणे पंख असणाऱ्या सिंहाप्रमाणे होत. ज्या माझ्या नावाचा मुखाने एकदा उच्चार होण्याकरता सहस्त्रजन्म माझी सेवा करावी लागते. ज्या माझ्या नावाचा मुखाने एकदा उच्चार होण्याकरिता सहस्त्र जन्म माझी सेवा करावी लागते, ते माझे नाव ज्यांच्या वाचीपुढे कौतुकाने नाचत असते. ज्या माझ्या नामाचा असा महिमा आहे, तो मी वैकुंठ लोकीही नसतो, एखाद्या वेळी सूर्यमंडळातही दिसत नाही. इतकेच नव्हे तर योग्यांच्याही मनाचे उल्लंघन करून जातो. परंतु हे पांडवा, जरी मी कोठे सापडलो नाही तरी जे माझ्या नावाचा सतत घोष करतात त्यांच्याजवळ मी सापडायचा. ते माझ्या गुणांनी इतके तृप्त झालेले असतात की ते देशकालाला विसरून नामसंकीर्तनाच्या योगे आपल्या ठिकाणीच सुखी झालेले असतात. कृष्ण, विष्णू, हरी, गोविंद या शुद्ध नामाच्या कवितेने अनात्म विचार करून ते माझे सतत नामस्मरण करतात. हे पंडुकुमारा, अशा प्रकारे आणखी पुष्कळ तऱ्हेने माझे गुणानुवाद वर्णन करीत कोणी जगतात हिंडतात. अर्जुना, मग दुसरे प्रत्येक कित्येक पंचप्राण आणि मन यांना अंतर्यामी जिंकून जयपत्र मिळतात. बाहेरून यमनियमांची कुंपण लावून आत मूळबंधाचा कोट तयार करतात व त्यावर प्राणायाम रूप सतत चालू असणाऱ्या तोफा ठेवतात. मग कुंडलिनी अर्धमुख होऊन तिच्या प्रकाशाने मन आणि प्राण यांच्या अनुकूलतेने चंद्रामृताचे म्हणजे 17व्या कलेचे तळे स्वाधीन करून घेतात. त्यावेळी प्रत्याहार हा मोठ्या पराक्रमाने कामक्रोधादी विकारांचा परिवारासह फडशा पाडतो आणि इंद्रिये बांधून हृदयात आणतो. इतक्यात धारणारूप घोडेस्वार हल्ला करून पंचमहाभूतांचे ऐक्य करतात व संकल्पाचे चतुरंग सैन्य मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे नाहीसे करतात. नंतर जय जयकार शब्द होतो. ध्यानरूपी नौबत वाजू लागून एकरूपतेचे छत्र चमकू लागते. मागाहून समाधिरूप लक्ष्मीचा अखंड आत्मानुभवरूपी राज्यसुखाच्या ब्रह्मरूप ऐक्यतेने पट्टाभिषेक होतो. हे अर्जुना, असे जे माझे कठीण भजन ते कोण करतात हे तुला सांगितले. आता याशिवाय दुसरे भजन करणारे कोण आहेत ते ऐक. वस्त्राच्या दोन्ही पदरापर्यंत जसा आडवा आणि उभा भरलेला तंतूच असतो, त्याप्रमाणे माझ्याशिवाय हे जगत दुसरे कशानेही व्यापलेले नाही अशी त्यांची समजूत आहे. ब्रह्मदेव एका बाजूस आणि दुसरे बाजूस चिलीत धरून मध्ये माझ्या स्वरूपाशिवाय दुसरे काहीही नाही असे ते समजतात. मग लहान आणि मोठे, सजीव आणि निर्जीव असा भेद न धरता जी वस्तू दृष्टीस पडेल ती मद्रूपच आहे अशा सरळ भावाने ते जीवमात्राला नमस्कार करतात. आपला मोठेपणा विसरून पुढे येणारी वस्तू योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे न जाणता सरसकट सर्व वस्तूला नमस्कार करणे हेच त्यांना आवडते. ज्याप्रमाणे पुष्कळ उंचीवरून पडणारे पाणी एकदम सहज तळाशी येते, त्याचप्रमाणे जो प्राणी दृष्टीस पडेल त्यास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभावच बनतो. किंवा फळाने भरलेल्या झाडाची फांदी जशी सहज भुईला लावल्याप्रमाणे दिसते, त्याचप्रमाणे प्राणी मात्रांपुढे ते नमस्कार घालतात. ते नेहमी गर्वरहित असतात आणि नम्रता हीच त्यांची संपत्ती असते आणि ते जय जय मंत्राने माझ्या ठिकाणी आपली सर्व कर्मे अर्पण करतात. नम्र होता होता त्यांना मान अपमानाचा विचार राहत नाही.
म्हणून ते मीच होऊन राहतात व अशा प्रकारे मद्रूप होऊनही निरंतर माझीच उपासना करतात. अर्जुना, अशा प्रकारे ही श्रेष्ठ भक्ती तुला सांगितली. आता जे माझी ज्ञानयज्ञाने भक्ती करतात ते कोणते भक्त आहे ते ऐक. परंतु हे किरीटी, त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीत आहेस आणि त्याबद्दल आम्ही पूर्वीसुद्धा वर्णन केलेलेच आहे. तेव्हा अर्जुना म्हणाला, होय, हा ईश्वरी प्रसादच आहे. तथापि अमृताचे सेवन करणाऱ्याच्याने कधी पुरे म्हणवते का? तेव्हा अर्जुनाचे हे बोलणे ऐकून हा कार्यसाधू आहे असे पाहून श्री अनंत चित्तात संतोष मानून डोलू लागले आणि म्हणाले, पार्था, शाबास. बाकी सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगणे हे अप्रासंगिकच, पण तुझी ऐकण्याची उत्कंठा पाहून मला सांगणे भाग पडते. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुम्ही म्हणता अशी गोष्ट नाही हो. पहा की चकोर पक्षाची तहान भागविण्याशिवाय चंद्राला इतर काही कर्तव्य नाही की काय? जगाला शांत करणे हा त्याचा स्वभावच आहे. एरवी चकोर पक्षाने आपल्या गरजेकरता ज्याप्रमाणे चंद्राकडे चोच करावी त्याप्रमाणे आम्ही आपली जेवढी विनंती करावी तेवढी थोडीच आहे. कारण देवा, आपण दयेचे सागर आहात. मेघ आपल्या थोरपणाने जगाचे दुःख निवारण करतो. त्याच्या मोठ्या वर्षावाच्या मानाने पाहिले असता चातकाची लहान तहान ती केवढी असणार. परंतु एकच चूळ भरण्याची इच्छा झाली तरी ज्याप्रमाणे गंगेतच जावे लागते त्याप्रमाणे आम्हाला ऐकण्याची इच्छा थोडी किंवा बहुत असली तरी देवा आता सांगण्यास तुम्ही सुरुवात करावी. त्यावेळेस देव म्हणाले, अर्जुना, आता तुझे बोलणे राहू दे. आम्हाला जो संतोष झाला आहे त्यापेक्षा तू स्तुती करून तो वाढेल असे नाही बरं का. परंतु तू ज्याप्रमाणे लक्ष देऊन एवढा वेळ ऐकलेस तसेच लक्ष देऊन आमच्या बोलण्यास मेजवानी कर आणि पुढेही तसेच ऐक. अशा रीतीने श्रीहरींनी अर्जुनास मान देऊन बोलण्यास सुरुवात केली. ज्ञानयज्ञाने पूजन करणारे काही लोक एकरूपाने, निरनिराळ्या रूपांनी आणि बहुत प्रकारांनी सर्वतोमुख असा जो मी त्या माझी उपासना करतात. ज्ञानयज्ञाने पूजन करणारे काही लोक एक रूपाने, निरनिराळ्या रूपांनी आणि बहुत प्रकारांनी सर्वतोमुखी असा जो मी त्या माझी उपासना करतात.